ठामपणे सोबत उभा दिसताना बघत नाही. नाही आता ते असतील नसतील त्यापेक्षा मी काय बघितलं नाही, पण माझा समाज ठाम आहे की आजही मला सिद्ध झालेलं आहे, उद्याही होणार आहे. यांना नुसतं मला अटक करू द्या. ज्या जेलमध्ये असेल किंवा ज्या रस्त्यानं जाणार आहे त्या रस्त्यावरती करोडो लोक तुम्हाला दिसणारे बुकांताळ घेते. यांना त्यावेळेस यांच्या पायाखाची जमीन सरकणार आहे. आता मात्र भयानक, कारण मी दोषी नाही. मी गोरगरीब मराठ्यांसाठी लढतोय. आयुष्य मी पणाला लावलंय माझं, आणि माझ्या जातीला मिळालंय सुद्धा. खूप पोरांचं कल्याण झालंय. गावाची गावं आरक्षणातले निघले, त्यामुळे गावाच्या गावात लोकांचं कल्याण झालंय. त्यामुळे ती गावं तो 1.5 करोड लोकांना आतापर्यंत जवळपास आरक्षण मिळालं असं त्या माध्यमातून 57 लाख नोंदीच्या माध्यमातून ते लोकांच्या लेकरांचं आयुष्याचं कल्याण झालंय. राहिलेल्या मराठ्यांना आरक्षण मागतो मी, हटत नाही. एक जीव गेला तरी चालेल, या समाजासाठी माझा जीव अर्पण करायला तयार आहे. मी मरायला सुद्धा तयार आहे, पण समाजाच्या पदरात आणि लेकरावर डोक्यावर मराठ्यांच्या गुलाल टाकल्याशिवाय मी हटतच नाही. हा सत्ता तो आता दे ना, बनव तुला जसले अहवाल बनवायचे तसले बन, तुला जशी यंत्रणा वापरायची तशी वापर. मी हटतच नाही, तर काही झालं तर नाही हटत. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.